महत्त्वपूर्ण प्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार आमगाव पोलीस ठाणे क्षेत्रातील एकूण 65 धार्मिक स्थळावरून मंदिर, मशीद, बौद्ध विहार, दरगाह इत्यादी अनधिकृत पोंगे, हॉर्न, स्पीकर हटवण्यात आले आहे। हे संपूर्ण अभियान स्थानिक धार्मिक स्थळाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून शांततेत पार पाडण्यात आले। स्थानिक लोकांनीही यामध्ये सहकार्य दाखवत पोलीस प्रशासनाला पाठिंबा दिलाय। पोलीस निरीक्षक तिरुपती राणी यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान यशस्वी झाले असून ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेली ही मोहीम इतर ठिकाणीही लागू करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या कारवाईमुळे आमगाव पोलिसांचे कौतुक सर्वत्र होत आहे। समाजात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अभिषेक भटनागर, गोंदिया। आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या धार्मिक स्थळावरील भोंगे हे उतरवण्याकरिता पोलीस प्रशासन आमगाव यांच्या वतीने जनसामान्यास त्याचप्रमाणे धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते। त्या आवाहनानुसार धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांनी भरघोस प्रतिसाद देऊन पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील धार्मिक स्थळावरील एकूण 65 भोंगे काढून घेतलेले आहेत। या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषणासाठी आळा बसू शकतो। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक गोरख भांबरे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव आणि पोलीस स्टेशन आमगाव हद्दीत येणारे पोलीस पाटील यांनी मिळून केलेली आहे।